विनायकराव भोसले या संस्थेचे शाखा व्यवस्थापक आणि सर्व मित्रमंडळींनो, आज दीपलक्ष्मी पतसंस्था या संस्थेतर्फे पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। मला अतिशय आनंदाची गोष्ट सांगायची वाटते की चिटणीस सर आणि त्यांची दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था कायम या हॉलमध्ये प्रदर्शन होत असतात की जेणेकरून वाचन संस्कृती वाढीला लागावी, लोकांनी पुस्तकं घ्यावी, ती वाचावी आणि त्यातून ज्ञान मिळवावं, मनोरंजन करावं आणि आपली पुढची पिढी घडवावी या दृष्टीने ते प्रदर्शन घडवीत असतात। विशेष करून मला सांगावंसं वाटतं की कुठल्याही प्रकाशकाकडून ते या कालावधीचं कुठलंही ₹1 सुद्धा भाडं घेत नाही आणि स्वतः खर्च करून ही पुस्तकं मागवून घेतात आणि पुस्तकं ही लोकांसाठी देतात। आणि जर तुम्ही बघितलं तर सगळ्या प्रदर्शनामध्ये 10%, 15% असा डिस्काउंट असतो, इथे 30% घसघशीत डिस्काउंट असतो आणि काही ठिकाणी त्यांना असं वाटलं तर ते 40% सुद्धा डिस्काउंट देतात की ज्यामुळे अल्प उत्पन्न गटाचे लोक हे पुस्तक घेऊ शकतात। मला अतिशय आनंद वाटतो की ह्या प्रकारची वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात। आमचा जो आम्ही पुस्तकप्रेमी समूह आहे त्यामध्ये चिटणीस सरांचं योगदान मोठं आहे आणि त्यामध्येही ते वारंवार नवीन पुस्तकांचा परिचय करून देत असतात। आणि मध्यंतरी आम्ही राज कपूर यांची जन्मशताब्दी वर्ष साजरं करण्यासाठी त्या दिवशी इथे जसा चिटणीस सरांनी ऑर्केस्ट्रा ठेवला होता, त्याच दिवशी आमच्या आम्ही पुस्तकप्रेमी समूहावर राज कपूरच्या आठवणी जागवल्या। तर मी परत एकदा या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व कर्मचारी, भोसले साहेब, शुभम आणि अन्य सगळे लोक जे ह्या कामामध्ये आम्हाला सहकार्य देत असतात तर त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो। धन्यवाद।